नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन घटक चालू करत आहोत आणि त्या घटकाचं नाव आहे घन व घनमूळ. आता सुरुवातीला घन कशाला म्हणायचं पहा. घन कशाला म्हणायचं? एखादी संख्या जर आपण गुणाकारामध्ये 3 वेळा घेतली आणि गुणाकार केला तर येणाऱ्या गुणाकाराला आपण त्या संख्येचा घन म्हणतो. उदाहरणार्थ आपण 4 ही संख्या गुणाकारामध्ये 3 वेळा घेऊयात आणि हा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार किती येतो पहा. 4 चौक 16, 16 चौक 64, गुणाकार येतो 64. म्हणून ह्या 64ला आपण 4चा घन म्हणतो. तेच तुम्हाला थोडक्यात असं लिहिता येतं 4चा घन. 4च्या डोक्यावर थोडंसं उजवीकडे जर आपण 3 लिहिलं तर त्याला आपण म्हणतो 4चा घन. या ठिकाणी 4 हा पाय आहे, 3 हा घातांक आहे. 4चा घन 64 हे आपल्याला थोडक्यात मांडता येतं. आणखी एक उदाहरण बघा. मी 6 ही संख्या गुणाकारामध्ये 3 वेळा लिहितो. हा जर तुम्ही गुणाकार केला तर गुणाकार येईल 216. म्हणजे आपण 216ला 6चा घन म्हणू शकतो. तेच तुम्हाला थोडक्यात 6चा घन बरोबर 216 अशा पद्धतीने लिहिता येईल. आता घन कशाला म्हणायचं हे सर्वांना समजलं असेल तर आता बघा, या ठिकाणी आपण 4चा घन केलेला आहे. 4चा घन आपला आलेला आहे 64. या ठिकाणी 4 ही धनसंख्या होती. धनसंख्येचा घन धनसंख्याच असतो, लक्षात घ्या. आणि जर या ठिकाणी मी असं दिलं असतं वजा 4चा घन किती. आता वजा 4चा घन याचा अर्थ वजा 4 ही संख्या गुणाकारामध्ये 3 वेळा. हा जर आपण गुणाकार केला तर अगोदर ह्या संख्यांचा गुणाकार करू आपण 64 येईल. आणि ऋण चिन्हांची संख्या बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले ऋण चिन्हांची संख्या गुणाकारामध्ये जर विषम असेल तर येणारं उत्तर हे ऋण असतं. या ठिकाणी उत्तराला आपल्याला ऋण चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे यावरून आपण म्हणू शकतो ऋण संख्येचा घन ऋण संख्याचा असतो आणि धनसंख्येचा घन हा धनसंख्याचा असतो. आता आपण बघूयात पूर्ण घनसंख्या कशाला म्हणायचं. पूर्ण घनसंख्या तर पूर्णांक संख्येच्या घनालाच आपण पूर्ण घनसंख्या म्हणतो. आता पूर्णांक संख्या म्हणजे धनपूर्णांक आणि ऋण पूर्णांक दोन प्रकारच्या पूर्णांक संख्या आहेत. मग संख्या धनपूर्णांक असो किंवा ऋण पूर्णांक असो त्या संख्येच्या घनालाच आपण पूर्ण घनसंख्या म्हणतो. आता पूर्ण घनसंख्या ही सर्वांना समजली असतील तर आता आपण 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे घन लिहून घेऊयात. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे आपले घन तोंडपाठ असायला पाहिजेत. तरी आपण या ठिकाणी ते घन लिहून घेऊयात. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. प्रत्येकाचे 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचे घन तोंडपाठ असायला पाहिजेत. पहा, जर तुमचे 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे घन जर तोंडपाठ असतील तर तुम्ही कोणत्याही संख्येचं घनमूळ अगदी 5 सेकंदामध्ये काढू शकता. आता बघूयात आपण घनमूळ. आता घनमूळ कशाला म्हणायचं. एखादी पूर्ण घनसंख्या ज्या संख्येचा घन आहे त्या संख्येला आपण त्या संख्येचं घनमूळ म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे 125 ही पूर्ण घनसंख्या आहे आणि आपल्याला त्याचं घनमूळ काढायचं आहे. म्हणजे 125 ही कोणत्या संख्येचा घन आहे तर तो 5चा घन आहे. म्हणजे 125चं घनमूळ 5 आहे असं आपण म्हणू शकतो. हे घनमुळाचं चिन्ह आहे. या ठिकाणी या चिन्हामध्ये वर्गमुळाच्या चिन्हात जर या ठिकाणी 3 लिहिलेलं असेल, या ठिकाणी कोटी 3 असेल तर आपण त्याला घनमूळ असं म्हणतो. किंवा हेच जर तुम्हाला असं लिहिण्याऐवजी हेच तुम्ही असंही लिहू शकता 125चा घातांक 1/3. घातांक जर 1/3 असेल एखाद्या संख्येचा तरीही आपण समजून जायचं की आपल्याला त्या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. मग 125चं घनमूळ आपल्याला माहिती आहे 5. म्हणजे 5ला 125चं घनमूळ म्हणतो. आणखी एक उदाहरण बघू आपण. मी उदाहरण घेतलं 343. ह्याचा आपल्याला काढायचं आहे घनमूळ. आपल्याला माहिती आहे 343 ही पूर्ण घनसंख्या आहे. मग कोणत्या संख्येचा घन आहे हा तर तो आहे 7चा घन. म्हणजे 343चं घनमूळ आहे 7. हेच तुम्हाला असंही लिहिता येईल 343चा घातांक 1/3 बरोबर त्याचंही उत्तर तुम्हाला 7 सांगता येईल. आता
घनमूळ कशाला म्हणायचं तेही सर्वांना समजलं असेल. तर आता आपण कोणत्याही संख्येचं घनमूळ कसं काढायचं ते पाहूयात. आता घनमूळ कशाला म्हणायचं समजलं असेल तर आता कोणत्याही पूर्ण घनसंख्येचं घनमूळ कसं काढायचं ते पहा. तुमचे जर 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे घनपाठ असतील तर तुम्ही कोणत्याही संख्येचं घनमूळ अगदी 5 सेकंदामध्ये काढू शकता. आता जर तुमचे पाठ नसतील घन तर या ठिकाणी थोडा वेळ तुम्ही पाहू शकता. जर तुमचे पाठ असतील तर हे तुम्हाला बघण्याची आवश्यकताही भासणार नाही. आता आपण 5832 या संख्येचं घनमूळ काढूयात. या ठिकाणी ह्या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जर इथं 3 लिहिलेलं असेल, कोटी 3 असेल तर समजून जायचं आपल्याला त्याचं घनमूळ काढायचं आहे. सर्वप्रथम ही संख्या लिहून घ्या आणि ह्याचा एकक स्थानचा अंक बघा. एकक स्थानचा अंक आहे 2. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या घनामध्ये कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 2 येते बघा बरं. 8 या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 2 येते. म्हणजे या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी 8 असेल. आता दशक स्थानी काय असेल ते आपण ठरवू. 3 अंक कट करा यातले. 3 अंक कट केले तर संख्या उरेल 5. आता 5 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होऊ शकतो तर 5 मधून 1 या संख्येचा घन वजा होईल. म्हणजे दशक स्थानी 1 असेल आणि हे 18 हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी. म्हणजे 5832 या संख्येचं घनमूळ आहे 18. बघा अगदी आपला जर सराव झाला तर 5 सेकंदामध्ये आपण कोणत्याही संख्येचं घनमूळ काढू शकतो. आता उदाहरण क्रमांक 2 बघा. उदाहरण क्रमांक 2 मध्ये वजा 19,683चं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. बघा ही वजा संख्या दिलेली म्हणजे याचं घनमुळाला सुद्धा वजा चिन्ह असणार आहे. वजा चिन्ह देऊन ठेवा. आता घनमूळ काय असेल ते काढू. संख्या लिहून घ्या 19,683. ह्याचा एकक स्थानचा अंक बघा 3 आहे. 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 3 येते तर 7च्या घनाच्या एकक स्थानी 3 येते. म्हणजे ह्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी 7 असेल. आता दशक स्थानी काय असेल ते आपण ठरवू. 3 अंक कट करा. घनमूळ काढत असताना 3 अंक कट करायचे. वर्गमूळ काढत असताना आपण 2 अंक कट करत होतो. आता घनमूळ काढतोय 3 अंक कट करा. उरली संख्या 19. 19 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होऊ शकतो तर त्यातून 2 या संख्येचाच घन वजा होईल. म्हणजे याच्या एकक दशक स्थानी 2 असेल. म्हणजे 19,683चं घनमूळ असेल 27. पण 27ला चिन्ह कोणतं वजा चिन्ह. का वजा चिन्ह तर या ठिकाणी जी पूर्ण घनसंख्या होती त्या पूर्ण घनसंख्येला वजा चिन्ह होतं. त्यामुळं घनमुळाला देखील वजा चिन्ह असणार आहे. 3 पहा. उदाहरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला 6,58,503 या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. सर्वप्रथम संख्या लिहून घ्या 6,58,503. एकक स्थानचा अंक बघा 3 आहे. आता या ठिकाणी कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 3 येते तर 7च्या घनाच्या एकक स्थानी 3 येते. म्हणजे ह्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी 7 असेल. 3 अंक कट करा. 3 अंक कट केले तर संख्या उरेल 658. आता 658 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होऊ शकतो बघा बरं. 658 मधून 8चाच घन वजा होऊ शकतो. 9चा तर वजाच होऊ शकणार नाही. म्हणजे ह्याच्या दशक स्थानी असेल 8. म्हणजे या संख्येचं घनमूळ असेल 87. आता उदाहरण क्रमांक 4 मध्ये वजा 4,21,875चं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. घातांक 103 दिलेला आहे म्हणजे आपल्याला त्याचं घनमूळ काढायचं आहे. संख्या लिहून घ्या 4,21,875. एकक स्थानचा अंक बघा 5 आहे. कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 5 येते 1 ते 10 मध्ये 5च्याच घनाच्या एकक स्थानी 5 येते. म्हणजे याच्या घनमुळाच्या एकक स्थानी असेल 5. 3 अंक कट करा. उरली संख्या 421. 421 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होऊ शकतो तर त्या ठिकाणी 7चा घन वजा होऊ शकतो त्याच्यातून. म्हणजे ह्याच्या दशक स्थानी असेल 7. म्हणजे ह्याचं उत्तर आहे 75. पण 75ला आपल्याला कोणतं चिन्ह द्यावं लागेल वजा चिन्ह द्यावं लागेल. कारण आपल्याला माहिती आहे ऋण संख्येचा घन हा ऋण संख्याच असतो. मग या ठिकाणी पूर्ण घनसंख्या आपल्याला ऋण दिलेली आहे त्यामुळे घनमूळ सुद्धा ऋण संख्याच असणार आहे. क्रमांक 5 बघा. उदाहरण क्रमांक 5 मध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकातील पूर्ण घनसंख्या दिलेली आहे आणि आपल्याला त्याचं घनमूळ काढायला सांगितलं आहे. असं समजा की ह्या संख्येमध्ये दशांश चिन्हच नाही. दशांश चिन्ह नाही असं जर आपण समजलं तर संख्या होईल 3,28,509. सर्वप्रथम आपण या संख्येचं घनमूळ काढून घेऊ. या संख्येच्या एकक स्थानचा अंक बघा 9 आहे.
1 ते 10 मध्ये कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 9 येते बघा, तर 9च्या घनाच्या एकक स्थानी 9 येते, म्हणजे ह्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी 9 असेल. आता दशक स्थानी काय असेल ते आपण ठरवू. 3 अंक कट करा, उरली संख्या 328. आता 328 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होऊ शकतो, किंवा त्यालाच तुम्ही असंही म्हणू शकता 328च्या जवळची लहान पूर्ण घनसंख्या कोणती, तर 328च्या जवळची लहान पूर्ण घनसंख्या आहे 216 आणि त्याचं घनमूळ आहे 6 आणि तो 6 दशक स्थानी लिहा. म्हणजे 328 मधून 6चा घन वजा होऊ शकतो, मग दशक स्थानी मी 6 लिहिलेला आहे, म्हणजे 69 ह्याचं घनमूळ आहे. पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दशांश चिन्ह, कारण ह्या घनसंख्येमध्ये दशांश चिन्ह होतं, त्यामुळं घनमुळामध्ये देखील आपल्याला दशांश चिन्ह टाकावं लागेल. आता किती अंक सोडून दशांश चिन्ह टाकायचं ते आपण ठरवू. या संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकूण अंक किती होते, 1 2 3 4 5 6 6 अंक होते. 6ला 1/3 न गुणा, आपण घनमूळ काढतोय त्यामुळे 1/3 न गुणायचं, गुणाकार करा. 3 1 3 3 2 6 म्हणजे बे 1 बे, आपला 2 गुणाकार आलेला आहे, त्यामुळे आपल्याला 2 अंक सोडून दशांश चिन्ह टाकावं लागेल. मग 2 अंक सोडा, या ठिकाणी दशांश चिन्ह येईल. दशांश चिन्हाच्या डावीकडे काहीच नाही म्हणजे 0 असणार आहे या ठिकाणी, म्हणजे 0.69 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता उदाहरण क्रमांक 6 बघा. उदाहरण क्रमांक 6 मध्ये दशांश अपूर्णांकामध्ये संख्या दिली आणि ती संख्या ऋण संख्या आहे आणि आपल्याला त्याचं घनमूळ काढायला सांगितलं आहे. असं समजा की त्या संख्येमध्ये दशांश चिन्हच नाही असं समजलं तर संख्या होईल 8,30,584. एकक स्थानचा अंक बघा 4 आहे. 1 ते 10 मध्ये कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 4 येते बघा, 4च्या घनाच्या एकक स्थानी 4 येते, म्हणजे या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी असेल 4. आता दशक स्थानी काय असेल ते ठरवू. 3 अंक कट करा, उरली संख्या 830. 830 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होऊ शकतो, किंवा त्याला तुम्ही असंही म्हणू शकता 830च्या जवळची लहान पूर्ण घनसंख्या कोणती. 830च्या जवळची लहान पूर्ण घनसंख्या आहे 729 आणि त्याचं घनमूळ आहे 9, म्हणजे 829 मधून 9 या संख्येचा घन वजा होऊ शकतो, म्हणजे दशक स्थानी असेल 9. मग 94 इथं लिहून घ्या. आता ह्या 94 मध्ये आपल्याला दशांश चिन्ह टाकायचं आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडचे अंक मोजा किती आहेत, 6 आहेत. 6ला 1/3 न गुणा, भाग तोडता येईल आपल्याला. या ठिकाणी 3 1 3 3 2 6 गुणाकार आला 2. मग आपल्याला 2 अंक सोडून दशांश चिन्ह टाकावं लागेल, 1 2. या ठिकाणी दशांश चिन्ह द्यावं लागेल. दशांश चिन्हाच्या डावीकडं काहीच नाही म्हणजे या ठिकाणी असेल 0, म्हणजे आपलं उत्तर 0.94 आलेलं आहे. पण या ठिकाणी याला आपल्याला चिन्ह द्यावं लागेल. या ठिकाणी जी पूर्ण घनसंख्या होती त्याला ऋण चिन्ह होतं, त्यामुळे घनमुळाला देखील आपल्याला ऋण चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे ऋण 0.94 हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल. यानंतर उदाहरण क्रमांक 7 बघा. उदाहरण क्रमांक 7 मध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकातील पूर्ण घनसंख्या दिलेली आहे आणि आपल्याला त्याचं घनमूळ काढायला सांगितलं आहे. असं समजा की या संख्येमध्ये दशांश चिन्हच नाही. दशांश चिन्ह नाही असं समजलं तर संख्या होईल 8,04,357. या संख्येच्या एकक स्थानचा अंक बघा 7 आहे. 1 ते 10 मध्ये कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 7 येते बघा, 3च्या घनाच्या एकक स्थानी 7 येते, म्हणजे या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी असेल 3. आता दशक स्थानी काय असेल ते ठरवू. 3 अंक कट करा. 3 अंक कट केले तर संख्या उरेल 804. आता 804 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होऊ शकतो बघा बरं, 9चा घन वजा होऊ शकतो, किंवा त्याला तुम्ही असंही म्हणू शकता 804च्या जवळची लहान पूर्ण घनसंख्या कोणती, तर ती आहे 729 आणि त्याचं घनमूळ आहे 9, म्हणजे दशक स्थानी अंक असेल 9, म्हणजे या संख्येचं घनमूळ आहे 93. ते 93 इथं लिहून घ्या. आता या 93 मध्ये आपण दशांश चिन्ह टाकूयात. सर्वप्रथम ह्या संख्येमध्ये पूर्ण घनसंख्येमध्ये दशांश चिन्हांच्या उजवीकडे एकूण अंक किती ते मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 अंक आहेत. 9ला 1/3 न गुणा, तुम्हाला भाग घालवता येईल. 3 1 3 3 3 9 3 1 3 गुणाकार आलेला आहे. गुणाकार आलेला आहे 3, म्हणजे आपल्याला 3 अंक सोडून दशांश चिन्ह टाकावं लागेल. मग इथं अंक 2 आहेत, तिसरा अंक काहीच नाही म्हणजे 0, मग या ठिकाणी दशांश चिन्ह, आणि त्या दशांश चिन्हाच्या डावीकडं काहीच नाही म्हणजे या ठिकाणी असेल 0, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 0.093 हे आपलं घनमूळ आहे.
क्रमांक 8 पहा. उदाहरण क्रमांक 8 मध्ये आपल्याला 17,28,000 या संख्येचं घनमूळ विचारलेलं आहे. संख्या लिहून घ्या. 17,28,000. एकक स्थानचा अंक बघा 0 आहे. 1 ते 10 मध्ये कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 0 येत आहे बघा. 10च्या घनाच्या एकक स्थानी 0 येत आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी 0 आहे असं म्हणू शकतो. आता या ठिकाणी 10 आहे असं म्हणायचं नाही. या ठिकाणी एकक स्थानी 0 आहे असं म्हणायचं. या ठिकाणी 10 लिहिण्याऐवजी या ठिकाणी लिहायचं 0. 3 अंक कट करा. 3 अंक कट केले तर संख्या उरेल 1728. आता 1728 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होऊ शकतो बघा. 1728 मधून 12चा घन वजा होऊ शकतो. 12चा घन आहे 1728च आणि तो वजा होऊ शकतो यातून. म्हणजे याच्यात दशक स्थानी असेल 12. म्हणजे या संख्येचं घनमूळ आहे 120. 120 हे आपल्या या ठिकाणी उत्तर आलेलं आहे.